नोकरीला असलं का सुट्ट्या मोकार, पेमेंट बेसुमार. मग कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, काही डोळे लाल, आईबापाचे हाल, मिवणीचं कल्याण, काय मास. मग मी तयार झाला का आला लोखंडी आमच्या इकडून पाठशात घेतो मग खात. एका वाक्यात आहे का, ह्या जगात कोणी सुटला नाही. तुम्हाला एक एक उदाहरण एका मिनिटात सांगतो. एका मिनिटात रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. कर्मातून रामाचा बाप सुटला नाही. पुढे सांगा, तो तर रामाचा बाप आहे, पण कृष्णाच्या आईला 8 मुलं झाली. 8 मुलातलं एकही पोरग स्थानातलं दूध पेलं नाही. स्तनाला तोंड सुद्धा लागलं नाही 8 पोरातल्या एकही पोराचं. आता पुढे जाऊन सांगा, कृष्णाच्याच पायाला पार की समाजाच्या माणसाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला बांध लागला. बाकीचं काही घेऊन नाही. घमेंड कमी करा, घमेंड. हप्त्यावर पिकअप घेणारे नीट ऐका. जरा बेवडे नीट ऐका. 15 प्याला म्हणजे तू काय राष्ट्रपती नाही झाला. जरा बजेट मध्ये राहा. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लाथ आणतोय. याचा बाप पिसळलेला होता. ते कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. भाऊ 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. घमेंट कमी करा. खरे आता तशी का 11वीला गेला टोणके तू प्राध्यापकाची टिंकर करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिला वा झालं तू खाली तिंडतो. घमेंट कमी करा. माझी भाषा नाही. कोण दिवस येईल काय सा नाही द्यायचा. जरा सावध व्हा. इंद्रिकडचे कितडे भाऊ. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. फक्त तोंडातून वाक्य बाहेर पडेल ते कवाय खरंच. नमुन्यावानी माराल. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन तुला वर मिळाला पाहिजे का. सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाही. व्यापार करायचा असेल तर लिंता धरावं लागेल. पैलवान व्हायचं असेल तर व्यायाम करावा लागेल. मोठी परीक्षा द्यायची असेल तर तयारी ठेवावं लागेल. आणि पाया पडून सांगतो, तुम्हाला एकदा अपयश येईल, 2दा येईल, पण एक दिवस तुम्ही प्रयत्नच करत राहा. यश निश्चित आहे. करा प्रयत्न करा, यश येणार. 2दा MPSC नापास झाला, होऊन जाऊ दे, काय फरक पडत नाही. 5 वेळा व्हायचं काय बरं. 5 वर्ष MPSC देत राह, नापास हो रे. एकदा पास झाला ना, लाल दिवस आहे. लाल दिवस जर येत असेल तर 5 वर्ष थोडे कष्ट करायला हरकत काय. पोलीस भरतीला निघाला 8:30ला उठतो. बापानं पाहिलं होतं का नालाय का. तिथं गेलं तर 3 इंच छाती कमी पडली. मग व्यायाम करायला तर रोज होता. त्याला तिकून येऊन 90 सुरू केली. छातीच आत गेली. 3 इंच नाही, 9 इंच. असं नाही झालं. असं नाही झालं. लोकांच्या बाजऱ्या उतरल्या तरी तू अजून आंबारच खातोय. पाहुणे जमीन त्या बापाने शेती पाहिजे होती. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम करायलाच. व्यापाऱ्याने व्यापार केला पाहिजे. विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे. उपकार नाही, उपकार नाही. उपकार दोघांचे. आई वडील आली संत. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय. दरिद्र्यावाणी बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. ते आपल्याकडे चालत नाही. दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा, यायचं नाही. लांब बसायचं. दुसऱ्यांच्या चपला चोरायच्या. नको
पोरानं परत उठायचं नाही बघ मी उचलून आपटी नाही खात जर आणि ज्याला जायचं त्यांना लगेच जायचं मी 2 मिनिटं थांबवतो पण पुन्हा बुळबुळ नाही करायची जायचंय कोणला मी थांबतोय 2 मिनिटं अजून पहा बरं का परत मध्ये उठले आता जाग्यावर उठायचं पण उठायचं अभंग तुकाराम महाराजांचा आहे लिंक तोडू नका मजा राहत नाही अभंग तुकाराम महाराजांचा आहे कडवे 4 आहे उपदेश आहे पहिलं वाक्य दुसरे वाक्य जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे व्यापाऱ्याने व्यापार केला पाहिजे बायकोन नवरा सेवा केली पाहिजे नवऱ्यानं पतिव्रतेचे संरक्षण केलंच पाहिजे हे ज्याचं त्याचं काम आहे उपकार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट चिंता करायची नाही आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं आपल्याकडे नाहीलाही उत्तर आहे हालाही उत्तर आहे पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही तुम्ही नाही म्हणा त्याला आपल्याकडे उत्तर आहे मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देताना आलं महिन्यानं देणार पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण द्या ना पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही भामटेवानी ऐकायची ती सभा सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्यांना नाव ठेवणे नव्यांनी जुन्यांना नाव ठेवणे आणि येड्यांनी 200 रुपये रोजाने ऐकणे त्याच्यात हाय का काय त्याच्यात वाजवत आहे आणि शिजवणाऱ्या हाय का त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू दोनशे अधिक चपटी अधिक खांड बरोबर लाल जब इज इक्वल टू सभा सध्या इथं बोलत जायचं यसला यस नोला नो पटलं तर हा म्हणायचं या जगात फक्त कीर्तनच सत्य आहे यावर तुमचं मत काय सगळ्यांना पहा सध्या दोघांना दुष्काळ आहे सध्या एक शेतकरी आणि 2 कार्यकर्ते दुष्काळ दोघांना शेतकऱ्याला दुष्काळ कशात आहे पाऊस पडत नाही त्याचा आणि कार्यकर्त्यांना ह्या आठवड्यात दुष्काळ कशाचा पडला ज्याचे आपण 40 वर्ष छात्रांच्या ठरल्या तो गेला निघून दुसऱ्या पक्षात आपण बसलो बांबू उपटीत आता काय करणार 30-40 वर्ष आपण त्यांचे भोंगे बांधले ते गेले निघून आपण म्हणायचं हे ना बरं आता आपल्याला जाता येईल आपण त्यांना घोडे लावेल पहिले आपल्याला ते आता भोंगळे करून आणतील ना मग सध्या कार्यकर्त्यांवर लय धिकार दिवस आले धिकार उत्सवाच वाईट दिवस आले कार्यकर्ते बी ते बी तसे चेतळे राहतात जिकडून मिळेल तिकडे घुसत राहा तुमच्याकडे बरं यांना कसं आहे महाराज एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायला यांना नाही लायसन यांच्याकडे नाही सर्टिफिकेट यांना नाही डिग्रीचं प्रमाणपत्र फक्त आलतो आणि गेलो घडो यांच्याकडे पुरावे का यांनी एखादी परीक्षा दिली का हॉटेलमध्ये वेटर राहायला हॉटेलमध्ये वेटर ठेवायला सर्टिफिकेट लागतं हॉटेल मॅनेजमेंट कोर्स व्हावा लागतो कार्यकर्ता व्हायला काय लागतं फक्त घरचं काम सोडायचं आणि बोंबलं थिंडायचं तुमचा तुम्ही नाही पास ती तुमचा हाताने मेले 30-40% पोरं पुढे त्याच्या मागे इकडून भिकारी झाले वडा बिडी नाही राहिली पाहुणे येईन रेंज गेली रेंज 35-35चे काही बायको नाही जुडीदारांचे ऑपरेशन झाले आता 42 पोरी पाहिल्या एका पोरानं नाही पसंत केल्या त्याला एक माझ्यासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला ती म्हणजे भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता काय करता अरे कोणाच्या नादी ना कोणा का आमच्या टोळीचे नेमळ वाहन बाळा माई फुकाट खा आमच्या टोळीत आहे दरिद्र
कोणाच्या माग का बोंबलं हिंडत अर्ध्या खांब्यासाठी. हे आमच्या टोळीत हरिपाठ येऊ नये तर नाही येऊ. हे एवढे 90 वर्षाचे म्हातारे यांच्या पाया पडतात. आहे का नाही श्रीमंत? आहे का नाही श्रीमंत? 5-7 वर्षाचे 90चा म्हातारा गपकन पाया पडतो. वजनात का नाही खाऊन पिऊन सुखी, वरून 100 200 चलो. तुम्ही माझा डिजिटल ठोकीत बाबू तिथ काय म्हणाला ना. त्यामुळे चिंता बिंता काय करायची नाही. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं एक. आणि दुसरा मुद्दा कीर्तन सुरू झालंय एक. मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. काही हलकटांना इतकी नालायक सवय. आम्ही वर जीव काढायचा नाही. बदिराणी सरळ उठायचं, येड्या बाबडी खाली जायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायचं. नालायक नाद लागलाय कुठून मोबाईल. अंडरपॅन्ट नाही पण मोबाईल आहे. आतली चैनीच नाही, चैन उघडी ना आतून नाही मोकळा. काही रेंज मध्ये आखलीचा पत्ता नाही. आणि बसलेले सुशिक्षित लोक नीट आहे का? मोठमोठी पुढारी घाडारी कोणी असले तर कार्यकर्ते विरेकर्ते शिक्षक लोक नीट आहे का? मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवडही नाही, मोबाईल हे सध्या व्यसन आहे. काय मत आहे तुमचं? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. 80% मोबाईल वापरणारी लोक भरमिष्ट झाली. पागल झुलत येते, झपाटली पागल झाली. लय विडे गेला मोबाईल आला, त्यांच्याही सुद्धा खोलली नाही. पागल भरमिष्ट झाली. 20% तरुण पोरं गडी राहिले नाहीत. बायका देताना चेक करून घ्यायला डिस्प्लेच गेला त्यांचा. मग काय म्हणते 5 वर्ष झाले त्याच्याकडे नाहीच काय तर होईल का? धिकार नाद लागला मला करणार तो मोबाईल. आणि मोबाईल मुळे 4 रोग झाले. कबूल व्हा सगळे. मोबाईल मुळे 4 रोग झाले. एक, संवाद संपला. संवाद राहिला नाही. माणसं एकमेकाशी बोलाच. नवरा बायको पोरगा पोरगी 4 माणसं घरात. काय गप्पा हाणाय थोडी वेळ नाही का? 4 इंची गेम चालू आहे. पोराची पबजी, पुरीचं व्हॉट्सअप. हे कोण बोलत आहे कोणी घरात? एक, संवाद कमी झाला. 2, मोबाईल मुळे पहिली गोष्ट 4 रोग आहेत. एक, संवाद कमी झाला. 2, माणूस एकलकोंड्या झाला. एकटे बसत येड्या बाबळीत गवतात फुलाखाली. येड्या बाबळी हो याडच झालं. एकलकोंडे एकटच. घासा नाही गेलं आणि घासतच झोपलं. येडे झाले. एकलकोंड्या माणूस झाला. आणि 3, मोबाईल मुळे माणसाचा स्वभाव चिडचिडा झाला. आणि 4, कॅपॅसिटी पेक्षा जास्त मोबाईलचा वापर झाल्यामुळं मेंदूला रक्त पुरवठा न झाल्यामुळं माणसं सायकोलॉजिकली अनफिट झाली. यावर तुमचं मत काय? आणि मोबाईल मुळे माणसाला 3 रोग होतात. एक, मोबाईल मुळे 4 रोग होतात. शाळेतले पोरं नीट आहे का? मोबाईल मुळे 4 रोग होतात. 1, डोकेदुखी. 2, सांधेदुखी. 3, दृष्टीदोष. आणि 4, निद्रानाश. मोबाईल वापर शाळेत सुद्धा शिक्षकाला मोबाईल नकोय, विद्यार्थ्याला मोबाईल. शाळेच्या गेटला मोबाईलच नकोय. पण खरेची आई गेली. खरं बोलायचं नाही लोकांनी. लोकांना फक्त असं लागतं या 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 बसा बोकांडी आमच्या. नाहीतर विनोद समजू नका. 5-6 मोबाईल तुम्ही कानाला घ्या, कान गरम होत नाही. मोबाईल मुळे डोकेदुखी, सांधेदुखी, डोळ्याचं प्रमाण दिसायचं कमी होतंय. बरेच लोकांचं झालंय.
आणि निद्रा नाश म्हणजे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत त्यांना झोपा नाही. बरं काय तुमचं खुटलंय व लोकांपाशी एकदा करून पाहायचा, नाही लागला सोडून द्यायचा विषय. हॅलो हॅलो नाही ना लागू उचलीत तो गप मर ना. हॅलो 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 इकडं पुढं हॅलो तरी आवाज येईना. हॅलो हॅलो आता का इकडंच रेंज राहिली बाकी गेली रे. बावल्याचा बाजार पाया पडून सांगतो 20% लोक 20% लोक. बरं जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा. ही मला तुम्ही शिव्या द्या मूर्ख म्हणा, मी बोललो हा विनोद आहे. आणि महिलांना पाया पडून सांगतो पाया पडून सांगतो महिला मंडळ तुम्हाला माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उल तुझ्या मरून दिले. महाराज कीर्तन संपलो का मरण गण दगड उचकला का बोय. महिला मंडळ आमची आई लहानपणी पोरग रडायला लागली तर त्याला खेळताना पिठाचा गोळा द्यायची. लय रडायला लागली तर आमची आई भाकरीचा पापोडा द्यायची. पाया पडून सांगतो महिला मंडळ मुलांना तुम्ही मोबाईल खेळायला देऊ नका. तुम्हाला वाटतं आमचं पोरग एकुलतं एक आहे आम्हाला कोणासाठी कमवायचं आहे. उद्या त्याच्या मेंदूला ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला जर रक्तपुरवठा कमी झाला आणि त्या गेम जर पॉवरफुल झाल्या तर तुम्हाला पाणी पाजायला सुद्धा पोऱ्या राहणार नाही. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता राग येईल. तुम्हाला जर घरचा पाण्याला निश्चित पाहिजे असेल विनोद हा विनोद या पोरांच्या मेंदूवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एवढं कारण सांगतो शिकलेल्या लोकांना त्याचं कारण सांगतो शिकलेल्या लोकांना every man has a different capacity for knowledge. Brain is same but capacity is different. मेंदू सगळ्यांचा समान आहे पण त्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी एका जगा वेगळे वेगळे. एक MBBS डॉक्टर आहे, एक कंपाऊंडर आहे, एक क्लास 1 आहे, एक शिपाई. व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट? याचं कारण काय? मेन ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. मग 40 पोरं जर वर्गात असतील तर 5 स्कॉलरशिपला का बसतात? त्या 5 जणांमधला एकच पास का होतो? MPSC ला 500 बसले तर 4च पास का होतात? त्यातले 2 तहसीलदार होतात, एक BDO होतो. का होतं? प्रत्येक माणसाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी. यदा कदाचित या पोरांच्या मेंदूला जर रक्तपुरवठा वेळेत झाला नाही आणि मोबाईलला जर यांना ताण पडला तर प्रत्येक माणसाच्या मेंदूला 3 आवरण आहेत. दुर्णावरण आहे, ज्ञानावरण आहे, मध्यावरण आहे. त्या मध्यभागी प्रमस्तिष्क मेंदू द्रव पदार्थ आहे. मेंदू 2 आहेत. लहान मेंदू आहे, मोठा मेंदू आहे. उद्या जर त्या पोराच्या मेंदूची कॅपॅसिटी संपली 20% लोक पबजीने मेले. गोळ्या घालून घेतले त्यांनी स्वतःला का? हातानं मरण ओढू नका. तुम्हाला वाटतं जग सुधारलंय? जग वाटुळं झालंय जगाचं. नुसत्या काय मला वाटतं मला एक पोर घे खेळू द्या गेम करीन ना गेम. ते कशाला खेळू द्या? यांना हरिपाठ शिकवा ना. आणि कीर्तनाला दुसरा मुद्दा संपलाय. मोबाईलचा वापर कमी करा. ही काळाची गरज आहे. सारखं तेच पागल सारखं आपलं धडी येणे नाही. फार पागल झाली लोक. कानात वायरी घालून झोला ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढले. अरे एक तर मोटर एक तर गायचं दूध काढलं गेलं बादलीच नेली नाही त्यानं. कसं दूध गेलं खाली? अरे काय येडेपणा चाललाय सांगा. हा विनोद आहे का? जरा भान ठेवा. इंद्रिकर मरणला मरणार नाही 5-25 वर्ष पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपलीच आठवण येईल. ध्यानात ठेवा. हाताने झटे होतील. माणसं म्हणते पण जग सुधारलंय. वांग सुधारलं नाही जग. पूर्वी फक्त पुरुष फेट्या बांधायची. त्यांनी फेटे सुरू केले. आम्हाला घ्या ना वार हिंडवतो गावात. पुरीनी पॅन्ट शर्ट घाला आम्ही गावून घाली. तुम्ही आता काय खाता?
बावळ्याचा बाजार नाही तर सुधारलं जगन सुधारलं. कसं काय झालंय महाराज, तुम्हाला एक वाक्य सांगतो. मूर्ख माणसांच्या हातात पैसा गेल्यामुळे त्यांनी धर्म विक्रीला काढला. काय माहिती तुमचं? लक्ष्मी गेली हलकटाच्या घरात, यांचा पैसा नाही घामाचा. घामाचा पैसा असल्या ऊत येत नाही, पण फुकाट मिळाला ना तो झोपून देत नाही. यांचं श्री बऱ्याच लोकांचं असं झालंय. पैसा बेसुमार झालाय आणि भेजा भेजा कमी झाला आणि पैसा जास्त झाला. कळलं लोकांना काय? पोरांनो सरळ बसा पटकन आणि उत्तर द्या. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते? मम्मी. करेक्ट. आणि खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात हलकट कोण? हलकट पप्पा. करेक्ट. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बरं मम्मी बोलायला लागलो का शेंडा बुडू के का तिला? आकार हे का उकार हे का यलांटी हे का काय? काय सांभाळू मी, काय सांभाळू आणि काय सांभाळू? तो म्हणला काहीच सांभाळू नको, तोंड सांभाळ. सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है. अजून भारत. करेक्ट. या 2-4 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट म्हटलं सगळ्यात फोकसचं गाणं जिला. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुरू तुझं माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं विकासाचं पहिलं पाऊल. पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आली हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो मी का पागल आहे? फक्त माझ्यात एकच दोष आहे. फक्त माझ्यात एकच दोष आहे का मी खरं बोलतो, बस. बाकी काय? चला थोडं मागे येतो. मोबाईलचा वापर कमी करा. पाया पडू शकतो महिला पुरुष, ही गोष्ट गरजेची आहे किंवा नाही? आहे. पाया पडतो. अभंगातला 2रा मुद्दा संपला. अभंगातला 3रा मुद्दा आज गायकवाद गुरुजन मंडपाली माई सिस्टमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक श्री माणिकराव अप्पा लक्ष्मण पाटील भोसले यांच्या पाठीवर रवींद्र माणिकराव भोसले, महेश शिवाजीराव भोसले, संजय माणिकराव भोसले, चिरंजीव अजिंक्य रवींद्र भोसले, आदित्य महेश भोसले, ओंकार महेश भोसले, अथर्व संजय भोसले, भोसले पाटील परिवार, गंगा भागीरथी सरस्वती माणिकराव भोसले, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माई सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भोसले परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले आपले विशिष्ट परिवार भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत 2च मुद्दे झालेत. अभंग कोणाचा 1 आणि चिंता विंता करायची नाही 2 आणि मोबाईलचा वापर कमी करा. हे मुद्दे तुम्हाला पटतात का सांगा?
आता तिसऱ्या मुद्द्यात आता पोरांनी थोडं बोलायचं नाही, आता थोडं किचकट मुद्दा आहे. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंग पुण्यस्मरणाला सुरुवात करण्यापूर्वी पुण्यस्मरण का घालायचं, श्राद्ध का करायचं, मरायचं का, जन्माला यायचं का, याची उत्तरं सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला जन्माला आणून घालतो, आल्यावर मोठं करून देतो, मोठं करून देतो, मरायचं कसं हे सांगतो, मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडतो, पहिल्या कडेवर घालतो. आता थोडस किचकटे फक्त पोरांनी बोल एवढ्या उत्तर निडागा. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जन्माला यावंच लागतं, मान्य आहे का? सावधरावर का पुरावा 17वा अध्याय. झाड झालीचे फुले, मानव झालीचे बोले, आणि भोगे झालीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. पुरावा काकडा, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदे येता, साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली. नवोची स्वर्गाधिपती झाला, परंतु राठी भांबवला आणि भुजंग पावला. आणि पुरावा काकडा, कर्मे रावण असा गेला, कर्मे दशरथ पुत्र विमेला, कर्मे रावण शय पावला. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावंच लागेल. करून अभंगाकडे देतो. अभंग तुकाराम महाराजांचे कडवे 4 आहे, अभंग गाथ्यातला आहे, उपदेश पर प्रकरणातील आहे. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायचे नाही. कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे, त्याला काळजी. उगत आपण छाताड झोडून जगण्यात काही मजा नाही. तिसरी गोष्ट मोबाईलचा वापर कमी, मोबाईलचा वापर कमी करा. चौथा प्रकार भोसले परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले आपतेष्टभद्री परिवार, गायकवाद गुणीजन भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनात पहिलं वाक्य, प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कर्माची फळे भोगण्यासाठी यावंच लागतं. इथं वळवळ करायची नाही. जन्माला येण्याला 2 कारण आहेत. एक, मागचे भोग भोगायचे आणि मागच्या वासनेचं फळ पुरं करायचं.
मागची जी तुमची वासना शिल्लक राहिली असेल ती आता येऊन पुरी करायची आणि मागचं जे असेल ते भोगायचं आणि जायचं. देवाचा बाप सुटला नाही, तुम्ही वळवळ करायची नाही. उगाच छातार नाही जोडायचं. हे काय हे काय आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता ते ह्या बापाला जर जमलं नसतं बाकी ते इतर तुम्ही घरी गेलो करा. ए कर्म भोगायचं आणि पुढे जायचं. आता फायनल घ्या. ज्याचं त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला भोगावी लागणार. भोगण्यासाठीच आपण आलोय. शाळेतले पोरं प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला ब. पहिला प्रश्न अ मध्ये उत्तर असे आहे. पहिल्या प्रश्न अ मध्ये उत्तर असे 3 मार्काला रिकामा जागा आणि 2 मार्काला जोड आहे. किती मार्क झाले अ आकड्याला? 5. 3 मार्काला रिकाम्या जागा आणि 2 मार्काला जोड्या. किती झाले? 5. आणि ब आकड्यामध्ये एका वाक्यात उत्तर द्या. 5 ला 5 मार्क आहेत. पहिला प्रश्न कोणता लिहा? तुम्ही पहिल्यांदा अ आकडा लिहाल का ब आकडा लिहाल? आकडा लिहाल. तुम्हाला खरी मार्क कोणत्या मार्कात पडतील याची गॅरंटी आहे. अ गटात का ब गटात? कशावरून? अरे 3 रिकाम्या जागा आहेत तिथं, 2 जोडे आहेत. पण इकडं एक वाक्यात जर वाक्य चुकलं का उत्तर महत्वाचे मार्क कुठे पडतील? रिकाम्या जागा करेक्ट. अजून जोड्याला हवा, बाकीच्या टापाच आहेत. काय नाही पोरांना, फक्त जायचं बसायचं भात खायचा घरी यायचं. खाण्यावाली बुडावडे निघायचं. घरच्यांना गरज नाही. आईबापांना इस्टेट मोकार आणि पोर शिकले पाहिजे असं काही नाही. सरकारनं पोरांना मारायचं नाही म्हणून शिक्षकाला दम दिलाय. यांना मारायचं नाही, 8वी पर्यंत नापास करायचे नाही. त्यामुळे ह्या अवलादींना त्याचे शिकायची घेणं नाही. त्यांना माहिती आपण घरी राहिलो तरी पास आणि मग शिकायला गेलो तरी पास.